हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला आहे. बरं बरं. आले का भाग्यश्री ताई? मॅडम म्हणा मॅडम. बाई तुमची तर गाईच असती. मला कारखान्याच्या कामाला जायचंय, 2-3 लेकरांचं आवरून यावं लागतंय. एका दिवशी नकोशीची आनंदाची आंघोळ राहील तर आपल्या उषा मॅडमनी त्यांना आंघोळ घालून शाळेत घेऊन आल्या. त्यामुळे मला असं त्या दिवसपासून मला असं वाटतं की आपण सुद्धा मंगळवारी एक दिवस मीटिंग साठी थोडा टाइम काढून आलं पाहिजे. आणि असा मी विचार केला की आता प्रत्येक मीटिंगला मी येईन. बरं मॅडम तर कुठं गेल्या काय माहिती. आल्या वाटतं. आल्या का सगळ्याजणी? आपल्या सासूबाई राहिल्यात ना. छान सासूबाई राहिल्यात माझ्या. मी सासूबाईला घेऊन येते तोपर्यंत तुमचं आवरा सगळ्याजण. हळदी कुंकू घेते. चला ना. भाग्यश्री झाले वाटत राहिला आमच्या. भाग्यश्री चल लवकर. अहो थांबा हो. ताट सजून तुम्ही असल्याशिवाय शाळेला शोभा नाही ना. चला आवरा सगळ्यांनी. आज माझ्या शाळेतील वर्ग अगदी बहरून गेले आणि पाटेगाव शाळेमध्ये तर किती छान महिलांचा एक माता पालक मेळावा भरलाय. बसा ग सगळ्यांनी. सासूबाई आल्या दादा. अगं बाई सुना माझ्या इकडं आल्या का काय ग बाई. अगं पत्ता नाही बाई त्याचा ग. वाढून बघते ग बाई मी. अगं कुणी सांगा ना बाई मला. जीव माझा येडा झाला यायच्यासाठी. हो 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 बर बर. आता बाई माझी चेतमा दिसाना पाठी दिसाना. आम्ही तर बघते की यायला बघते बाई. पोरं म्हणते आमच्या वाया कुठं लावल्या ग बाई तुला. म्हणलं नाही बाई. आता बाई मला तर कौसा नाही पप्पा मला बाई. बरं झालं बाई तुम्ही आलात. आता इथं बसूयात आपण. म्हणलं मला येऊ देता कुणी येऊन दिलं नाही. आजी जाऊ द्या आमच्या लक्षात नाही राहिलं. समजून घ्या थोडंफार. सुनबाई कोणी विसरला तरी. आता एक उखाणा घ्या छानसा. बघा आजी मी तुम्हाला सांगते ना आता हे कशाला आल्यात. सांगू तुम्हाला कशाला आल्यासारखे वाटतात बरं. बाई हळदी कुकाला वय. मला कुठं म्हणते नाही हळदी कुकाला चालत बाई. म्हणले होते आजी तुम्ही ऐकलं नाही. मला वाटलं तुम्ही ऐकलं असेल. बरं बरं बरं. बघा छान अशा पद्धतीने आमच्या आजी पण हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला आल्यात बघा. आणि खरोखर आल्या होत्या. माझ्या शाळेमध्ये पाटेगाव मध्ये जवळपास 100 महिलांचा माता पालक मेळावा भरलाय. आणि आता या माता पालक मेळाव्याचा उद्देश नेमका शाळेमध्ये कशासाठी येतात आणि त्या इथे येऊन काय बरं शिकतात तुम्ही शाळेत आल्यानंतर. कोणाला वाटतं की शाळेत येणं आवश्यक आहे. काय शिकता तुम्ही. मुलं वाचितात लिहितात. काय सांग प्रत्येक हप्त्याला मीटिंग होती. मॅडम सांगल्या तुमच्या मुलांचा अभ्यास असा होतो तसा होतो. सांगतात चूक कमी जास्त सांगतात. म्हणून आम्ही 8 दिवसाला मीटिंग. पूजा ताई तुम्हाला वाटतं का इथे शाळेमध्ये कार्यशाळेत येणं आवश्यक आहे. हो मला आता शाळेत आल्यावर सगळं सिद्धीचं आमच्या कळतं की कसा अभ्यास चालू आहे कसा नाही. काय घेता मग तुम्ही घरी तिचा अभ्यास घेता. तिच्याकडून काही करून पाहूया. मुलांकडून काही करून शिकूया असं. म्हणजे वेगवेगळ्या कृती तुम्ही मुलं काय करतात हे तुम्हाला लक्षात आले. बघा या निपुण महाराष्ट्राने माझ्या माता पालक शाळेमध्ये आणलेले आहेत आणि आज त्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. आता तुम्ही हळदी कुंकू लावून घेताय. हो बरं. अहो राधाताई तुम्ही तर गजराच लावून आलात. मला तर सांगितलंच नाही तुम्ही मला आणलाय म्हणून गजरा. तुम्ही तर एकाच लावला. आम्हाला पण आणायचे किंवा आम्ही काय पैसे दिले नसते का तुमच्या गजऱ्याचे.
पण मला लक्ष आम्ही दुसऱ्या वेळेस आणू तर आता हळदी कुंकाचा कार्यक्रम ठरला ना निपुण महाराष्ट्राचा आता आणू अहो, मला थोडं नक्की देऊ तुमचे मला थोडा वेळच झाला बरं. आमच्या बालकाला विचारावं लागलं, मला शाळेत जायचंय. दर मंगळवारी आमची मीटिंग असते म्हणून विचारायला थोडा टाइम लागला मला यायला आवरायला ह्याला. बाई नंदानी ताई तुम्ही तर लई छान साडी घातली हो. कधी घेतली हो? संक्रांतीला घेतली ना हो. मला खूप आवडली का? बरं आता नाव घ्या बरं. अध्यक्षताई तुम्ही काय करा नाव आधी. मी अध्यक्ष कधी पण घेईन. आपल्या सासूबाईला सांगू नाव घ्यायचं पहिलं. बघा खरं खरं सासूबाईचा मान आधी असतो आणि सासूबाईचं नाव उखाणा आपण ऐकणार आहोत. घ्या घ्या नाव घ्या. एक मोती 900,000 मोठ्या पवळ्यांनी भरला बाजार. वजन टिकीला गोंडे ग्यार मग मागते मवन माळ अवघड सोनारानी गडी चौघडीला मोती न तांडली राती न तिचा फासा लिवची डोरला आणलं आवची डोरले ती केली घडमोड मोडी सोनाराची खोड हाती गोट पाटल्या इदगोड दाटल्या इदगोराला बोट उघडे बुगडे ज्ञानबा पाटील नीट कचेरीत उभे. बाई बाई आजीबाईंनी तर लई छान उखाणा घेतला. आम्हाला तर वाटलं पण नव्हतं की एवढं भारी उखाणा घेतात म्हणून. आता घ्या आम्हाला शिकवा आता इथून पुढे उखाणे. अगं पोरी नाव घ्या की ग. बरं घेतो तर पूजाताई घ्या हो पटकन. राधाताई तुम्हीच घ्या ना. तुम्ही लिडर माता तुम्ही घ्या आधी. बरं मी घेते निपुण महाराष्ट्रावर. निपुण महाराष्ट्र म्हणजे संधीची शिकण्याची. संतारामचे नाव घेते मुलाबरोबर स्वतःला सिद्ध करण्याची. वा 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 छान छान छान. मुलांना शिकण्याबरोबर तुम्हालाही संधी मिळतीये. घ्या रुमाताईला हसू नका घ्या. घ्या घ्या लवकर. पाटेगाव शाळा म्हणजे उपक्रमाची खाण. पाटेगाव शाळा म्हणजे उपक्रमाची खाण. आकाश पाटलांचं नाव घेऊन सांगते फक्त शिक्षकांचे योगदान. भाग्यश्रीताई तुम्ही पण घ्या. प्रगती आहे गुणवत्ता हा एकच आहे. शाळेचा ध्यास घेते त्यासाठी 4 1 4 4 2 8 गणेशरावाचे नाव घेते निपुण महाराष्ट्रासाठी खास. वा किती छान नाव घ्या हो तुम्ही. आम्हाला तरी सांगायचं की घ्या म्हणून एखादा निपुण महाराष्ट्र. अलकाताई तुम्ही घ्या ना. सरस्वतीच्या मंदिरात साहित्याच्या राशी सोमनाथ पाटलांचं नाव घेते स्नेह संमेलन दिवशी. छान छान काही तुम्ही नाव वेगळे उखाणे. हो चांगला घ्या. हरिपाठ किती छान येतोय तुम्हाला. हरिपाठ लय भारी येते. उखाणे घ्या मग. मंदिराला सोन्याचा कळस विनायकरावचं नाव घ्यायला मला नाही आळस. 50 अधिक 50 100. आप्पासाहेबांचं नाव घेते. पाटेगाव जिल्हा परिषद 1 नंबर. वा सगळ्यांचे झाले. आता दोघी तिघी राहिले असल्या तरी पण मॅडमचा अगोदर ऐकायचं आम्हाला. घ्यावंच लागेल मला ना. नक्की. आमच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला आज आमचं भाग्य सगळेच जण इथे हजर आहेत. ज्यांच्यासाठी नाव घ्यायचं ते सुद्धा हजर आहेत. निपुण महाराष्ट्राने दिली माता पालकांना माझ्या संधी. निपुण महाराष्ट्राने दिली शाळेत येण्यासाठी माझ्या माता पालकांना संधी. आणि खरंच मी सांगते प्रकाशरावांचं नाव घेऊन हीच खरी बदलाची नांदी. मला येतंय का नाही पण प्रयत्न करून बघते. येईल नक्की येईल. तू दरवेळेस येतेस ना. तुझा मुलगा अंगणवाडीला आहे तरी सुद्धा तू येतेस प्रत्येक कार्यशाळेला. 25 का 25 25 2 50 गोविंदरावांचं नाव घेते निपुण महाराष्ट्रासाठी खास. छान छान. निपुण महाराष्ट्र. जिल्हा परिषद शाळा लेकरास लावते लळा. अमोलरावांचं नाव घेते खूप शिक तन्वी बाळा. वा वा छान घेतलं. जरा आता खास पूजा ताईंचं. अहो माझा उकाना तर यांनी चोरला. नाही पण मला माहितीये पूजा तर लगेच ती आता बघा वाचन लेखनावर लगे आत्ता म्हटलं की तयार करेल. 50 अधिक 50 बरोबर होतात 100. गणेश पाटलांचं नाव घेते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमची 1च नंबर. छान छान छान. माझ्यावरच आला पाहिजे नंबर. आता शेवट तुम्हीच राहिला. ऐक
ऐकू आपण. त्या विशेष म्हणजे माता पालक आहेत, दुसरी वर्गाच्या श्रीनिधीची आजी आहेत त्या. प्राथमिक शाळेत इकडे तोंड कर. ठेवला टेबल, प्राथमिक शाळेत ठेवला टेबल, त्याला होता खडूनी कापला केक. आपल्या शाळेत आज कार्यक्रम झाला नंबर 1. वा 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 वा, छान छान छान. आणि विशेष म्हणजे त्यांनी हा उखाणा तयार केलाय. त्यांनी इथे शाळेचा उखाणा तयार केलाय आणि खरंच खूप छान असं कार्य शाळेमध्ये आल्याचं हे योगदान इथपर्यंत चढल्यात. आणि ही फक्त संधी कुणामुळे